नमस्कार मित्रांनो, चला पाहूयात आजचा पहिला प्रश्न. नुकतेच कोणत्या सरकारने मुस्लिम समाजातील मागास घटकांसाठी असलेले 5% आरक्षण अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा. याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामधील कोणते गाव राज्यातील पहिले नेट झिरो पंचायत गाव ठरले आहे? साकोली, मोहाडी, बैलाग्राम, लाखनी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेलाग्राम. तिसरा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि CEO म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे? सत्य नडेला, सुंदर पिचाई, आशा शर्मा, राजीव चंद्रशेखर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आशा शर्मा. नॅशनल जिओग्राफ इंडियाच्या कॅप्चर इन मोशन्स 2026 स्पर्धेचे विजेतेपद कोण जिंकले? अंशुल गुप्ता, रोहन पाटील, राम्या श्रीराम, दीपाली देशमुख. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राम्या श्रीराम. पाचवा प्रश्न आहे, 22 व 23 फेब्रुवारी रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हर्शन सेंटर येथे आयोजित AI इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ओडिसा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ. देशातील पहिले पूर्णत्व स्वयंचलित मल्टीलेवल पार्किंग कॉम्प्लेक्स कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद. CRPFच्या इतिहासात पहिल्यांदाच ईशान्य भारतात रायझिंग डे पार्टीचे आयोजन कोणत्या राज्यात झाले? मणिपूर, नागालँड, मेघालय, आसाम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम, गुवाहाटी. 16 फेब्रुवारी 2026 पासून भव्य भारतभूषण पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, ईशा फाउंडेशन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ईशा फाउंडेशन. 10वा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक विचार दिन कधी साजरा केला जातो? 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 फेब्रुवारी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच स्पर्धात्मक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी GK स्टडी सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.